सभापर्व भाग 69वा. द्यूतपर्व पुढे चालू. द्रौपदी बोलते, जरा थांबा. अहो नीच माणसांनो, तू पापकर्मा दुःशासना, मला एक उच्च दर्जाचा विधी करायचा आहे जो मी अजून केलेला नाही आहे. ह्या दुष्टाने त्याच्या पुरुषी ताकदीने मला खेचण्यास सुरुवात केल्यामुळे मी माझं अवधानच हरवून बसलेले आहे. रिवाजानुसार मला माझ्या ज्येष्ठ लोकांची पूजा करण्याचं राहिलेलं आहे, ते मला करायचं आहे. ते पूजन मी करू शकले नाही कारण हे कौरव त्यांचं रानटी वागणं थांबवत नव्हते, म्हणून पूजा न करण्यात माझा काहीही दोष नाही. वैशंपायन पुढे सांगतायत, द्रौपदीला आणखीनच जोराने तो नराधम खेचत राहतो. ती तोल जाऊन जमिनीवर पडते आणि ती सारखी रडत असते. ती उद्गार काढते, फक्त स्वयंवराच्या वेळी अशा रीतीने राजे माझा हात पकडण्यासाठी धडपडत होते आणि त्यानंतर असं कधी झालंच नाही. आज मला सभेत आणलं जात आहे, ज्या द्रौपदीला सूर्य किंवा वारासुद्धा स्पर्श करू शकत नव्हते, मात्र ती अशी असहाय्य अवस्थेत सगळ्या लोकांच्या समोर उघडी त्यांच्या नजरेपुढे उभी होती. तिला कोणी स्पर्श करणं शक्यच नव्हतं. ती द्रौपदी आज कोणाच्याही पुढे असुरक्षित अशी उभी होती. हे सगळे त्या न करत्या पांडवांच्यामुळे होत होतं, याचं तिला नवल वाटत होतं. कौरवांच्या घरात त्यांच्या सुनांचे असे हाल होत आहेत, त्यांना कुलीन क्षत्रिय कसं समजायचं? पुरुषांच्या वादात बायका मुलांचा बळी देणं कोणत्याही नैतिकतेत बसत नव्हतं. जेव्हा तसं होतं तेव्हा त्या घराण्याचा नाश होतो, कारण बाईचा शाप, तिचा तळतळाट त्या घराण्याला पुढच्या 7 पिढ्यांना तो बाधत असतो. आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेलेल्या आहेत. माझ्यासारख्या उच्च कुलीन स्त्रीचे असे हाल जिथे होतात, तिथे सामान्य स्त्रीचं काय होत असेल? राजा सर्वात श्रेष्ठ नैतिकता पाळणारा असावा लागतो, पण इथे तर नीच पातळीपेक्षाही नीच पातळीची अनैतिकता मी अनुभवत आहे. अरे माधवा, तू माझी लाच वाचवलीस, पण ह्यापुढे माझं हे नराधम काय करणार समजत नाही आहेत. माझे पती व्यर्थ झाले केवळ त्यांच्या आईला दिलेल्या एका शब्दाच्या वचनाखातर. स्त्रीच्या इज्जतीपेक्षा त्यांचा शब्द जास्त मोठा असेल तर तशा शब्दवचनांचा काय उपयोग आहे? माणुसकी, स्त्री दाक्षिण्य, चांगुलपणा हे त्या दिशाहीन वचनबंधापेक्षा कमी महत्त्वाचं कसं ठरू शकतात? नीतीच्या शास्त्रात शब्द, वचन ह्या तिन्हांपेक्षाही जास्त मोठ्या दर्जाचं कसं ठरवलं गेलेलं आहे? का या पुरुषांच्या विकृत मनामुळे त्यांचा विवेक हरवलेला आहे? तिथे विदुर सासरे मोठ्यांदा ओरडून विचारत आहे, तो माझा चुलतदीर विकर्ण सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण केवळ कौरवांच्या वागण्याचा ओरडून निषेध करण्यापलीकडे जाऊन मला त्या दांडगटाच्या तावडीतून का कोणी सोडवण्यासाठी येत नाही आहे? पुरुषांच्या कुठल्या नीतिशास्त्राप्रमाणे हे होत आहे की मी इंद्रप्रस्थाची राणी, पांडवांची पत्नी, प्रिशताच्या मुलाची कन्या, यज्ञजा, वासुदेवाची मैत्रिणी, एवढी सगळी विरोध असूनही अशी असहाय्य कशी झाली? प्रत्यक्ष कृतीपेक्षा तत्वचर्या यांना जास्त महत्त्वाची वाटते. त्यात किती समय व्यर्थ जाणार आहे आणि माझी यातून सुटका होणार आहे. मी तुमच्या योग्यतेच्याच कुळातील असूनही मी दासी कशी ठरविली जाते, जिचा या द्यूताशी यत्किंचितही संबंध नाही? मला पटेल असं उत्तर द्या, जे इथे जमलेले इतर राजेसुद्धा ऐकतील आणि त्यांनी सांगावं, कोणत्या नीतिशास्त्राच्या नियमानुसार हे सगळे अन्याय होत आहेत. हा नराधम माझी आणि त्याबरोबर सगळ्या कुरु घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आणत आहे. असं कृत्य करत असताना तुम्ही राजे नुसते पाहत राहताय? असं बोलून ती तेजस्वी द्रौपदी तिची सहनशीलता संपुष्टात आल्याचं सांगते. ती शेवटी निर्वाणीचा शब्द विचारते, बोला, मी जिंकले की नाही ते सांगा. जो निर्णय तुम्ही घ्याल तो मी स्वीकारीन, असं ती भीष्मांच्याकडे बघून बोलते. त्यावर भीष्म तिला सांगतात. त्यावेळी दुःशासन तिचे केस सोडतो आणि बाजूला उभं राहतो. भीम तिला तिथे ढीग होऊन पडलेल्या कापडांनी गुंडाळतो. नैतिकतेची तत्व लवचिक असतात, जशी वळवाल तशी वळवता येतात, आणि म्हणूनच न्यायाला 2 वकील आपले मुद्दे एकामागून एक मांडून त्यांची बाजू कशी जास्त रास्त आहे ते पटवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात केले जाणारे युक्तिवाद भल्या भल्यांना चक्रावून सोडतात.
ह्या जगात जास्त बलवान माणूस जी नैतिक तत्त्व मांडील ती इतर कमजोर स्वीकारतात असा साधारणपणे अनुभव आहे. म्हणजेच बळी तो कानपिडी हेच अखेरीस सगळ्या नैतिकतेचं ठरत असतं. तेच खरं ठरतं राजकारणात. अध्यात्मात वेगळे निकष असतात, परंतु इथे राजकारण प्रबळ दिसतंय म्हणून त्यातील नियम या ठिकाणी सर्व मान्य होत आहे. हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैवच आहे. आणि म्हणूनच मुली, मी कोणता निर्णय तुझ्याबाबत घ्यायचा ते ठरवण्यास असमर्थ झालेलो आहे. तरीसुद्धा एक गोष्ट मला स्पष्ट दिसते आहे, ती अशी की संपूर्ण कुरु वंशाचे लोक तामसी म्हणजे स्वार्थ 5 प्रकारांनी सांगितलेले आहेत. दैवी स्वार्थ, सात्विक स्वार्थ, रजोगुणी, तामसी, राक्षसी असे ते आहेत. स्वार्थाने प्रेरित झालेले दिसतच आहेत. त्यामुळे त्या कुळाचा नाश समीप आलेला आहे. कारण तामसी आणि राक्षसी स्वार्थ नाशास कारणीभूत असतात, हे सुद्धा निश्चित झालेलं आहे. आता एक मात्र तुला मी सांगू इच्छितो की ज्या पंडूंच्या घरात तू लग्न करून आलेली आहेस त्या घराण्यातील पुरुष पुण्यकर्मास मदत करणारा मार्ग धरूनच जगतात. अगं राजकन्ये, अशा परिस्थितीत सुद्धा तू पुण्याचा मार्ग कोणता तेच पाहत आहेस, हे तर खरंच कौतुकास्पदच आहे. हे ज्ञानी लोक जसे द्रोण आणि कृप मान खाली घालून बसलेले आहेत, जसे काय ते मेलेलेच आहेत. कारण ते तुझ्या तीक्ष्ण प्रश्नाचं उत्तर देण्यास असमर्थ आहेत. एवढं सांगितल्यानंतर भीष्म युधिष्ठिराकडे बोट करून तिला सांगतो, हा तुझा नवरा नैतिकतेच्या गुंतागुंती जास्त चांगल्या प्रकारे उलगडून तुला सांगू शकेल. तोच फक्त सांगू शकतो तू जिंकली आहेस की नाहीस. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 69वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 17वा, द्यूतपर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की दुर्योधनाला भिवून तिथे जमलेले राजे एक शब्दही बोलत नव्हते, त्याच्या बाजूने किंवा विरुद्ध. ती अभागिनी द्रौपदी मात्र सतत टाहो फोडून रडत होती. ते पाहून तो धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन गालातल्या गालात हसायला लागलाय. त्यानंतर तो तिला म्हणतोय, पांचाल राजाच्या मुली यज्ञसेना, तुझ्या प्रश्नाची उत्तरं तुझ्या या 4 नवऱ्यांना देण्यास सांग, तेच त्याची उत्तरं देतील. असं बोलून तो भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवांच्याकडे पाहतो आणि म्हणतो, त्या 4 या सगळ्यांच्या समक्ष जाहीर करावे की ते युधिष्ठिराला त्यांचा राजा मानत नाही. असं ते बोलले तर तुझी आणि त्याची ह्या गुलामगिरीतून सुटका होईल. निदान तुझ्यासाठी तरी ते असं जाहीर करतील तर त्यावरून ते खरोखरच तुझ्यावर खऱ्या पतीप्रमाणे माया करतात असं समजता येईल. त्या 4 काय जास्त प्रिय आहे ते एकदाचं स्पष्ट होऊ द्या. त्यामुळे हा नीतिमत्तेचा वल्गना करणारा दिखाऊ माणूस सर्वांच्या पुढे उघडाच पडेल. मला तेवढंच पाहिजे आहे, कारण माझं वैर फक्त आणि फक्त युधिष्ठिराशीच आहे. त्याचा खोटेपणा दिसला म्हणजे झालं, आणि असं झालं म्हणजे तुम्ही 5 माझ्या कौरवांच्या गुलामगिरीतून बिनशर्त मुक्त व्हाल. हा यमाचा ज्ञानी मुलगासुद्धा जाहीर करेल की तो सुद्धा तुमचा राजा नाही. असं सांगून तो कौरवांचा मुख्य तिला सांगतो, ते निश्चित झालं की बाकीच्या गोष्टीसुद्धा स्पष्ट होतील. मला दिसतंय या आम्ही सगळे कौरव तुझ्या अवस्थेमुळे अतिशय व्यथित झालेलो आहे. कोणालाही तुझी ही अवस्था पाहायला आवडतही नाही आहे, परंतु जे घडत आहे त्याची सगळी जबाबदारी त्या एका दांभिक युधिष्ठिराचीच आहे. तू त्याला दोष दे, आम्हाला नको. वैशंपायन पुढे सांगतात, ते ऐकून तिथे जमलेले बहुतेक राजे जे कौरवांच्या बाजूने होते ते मोठ्यांदा ओरडत हात वर करून टाळ्या वाजवून दुर्योधनाच्या युक्तिवादाचं कौतुक करायला लागलेत. जे पांडवांच्या बाजूचे होते ते मात्र निराश अंतःकरणारे चिंतातुरपणे युधिष्ठिराकडे, भीमाकडे, अर्जुनाकडे आणि त्या जुळ्या भावांच्याकडे पाहतच राहिले. त्यांच्या तोंडातून अरे अरे, हाय हाय असे उद्गार ऐकू येत होते. त्या प्रतिक्रिया सभेतील मंडळींच्या पाहिल्यानंतर दुर्योधनाचा उत्साह द्विगुणित झाला होता. आपण ही बाजीसुद्धा जिंकली असं तो समजत होता. आता सगळ्यांची ते पांडव काय बोलतात ते ऐकण्याची उत्कंठा शिगेला पोचलेली होती. थोड्या वेळाने सर्व काही शांत झालं. ते पांडवांचं उत्तर काय असेल त्याबद्दल आपापल्या कल्पना लढवत होते. भीम त्याचे चंदनाच्या गंधाने रंगवलेले अवाढव्य हात उंचावून बोलण्यास सुरुवात करतो. तो बोलतो, जर हा आमचा मोठा भाऊ आमचा राजा नाही
असं मानलं गेलं तर आम्ही पांडव कौरवांचा त्वरित नाश करून टाकू. केवळ त्याच्या आदेशामुळे आज हे फुक्कट कौरव जिवंत आहेत. जर दुर्योधनाला असं वाटत असेल की आम्ही त्याचं वरिष्ठ अस्वीकृत करावं म्हणजे आम्ही मुक्त होऊ, तर तसं करावं आणि नंतर त्वरितच युद्धाला तयार व्हावं. कारण माझी सगळ्या कौरवांना ठार मारून नाश करण्याची तीव्र इच्छा आहे. खरं तर सगळ्या कौरवांनी आमच्या युधिष्ठिराचे शतशः आभार मानले पाहिजेत, कारण त्याच्यामुळेच आज तुम्ही आणि तुमचं हस्तिनापूर आहे. नाहीतर जेव्हा आम्ही चौफेर चढ्या करत जात होतो तेव्हा सहदेवानी हस्तिनापूर काबीज करण्याबद्दल प्रस्ताव मांडलेला होता. परंतु आमच्या मोठ्या भावाने तुम्हाला माफ करण्याचा आदेश दिला होता, म्हणून तुम्ही आज इथे असे दिमाखात जिवंत आहात. खरं तर तुमचा नाश आधीच व्हायला पाहिजे होता, म्हणजे आजची परिस्थिती उद्भवलीच नसती. कोणाची हिंमत होईल हो की त्याने द्रौपदीच्या केसाला स्पर्श करावा? दुर्योधनाच्याकडे पाहत भीम सांगतोय, ह्या अर्जुनाने मला आवरलं म्हणून तू आणि तुझा हा बदमाश मामा शकुनी अजून जिवंत आहात. नाहीतर द्रौपदीला खेचत आणलं ना तेव्हाच त्या दुःशासनाचा मुर्दा पडला असता. म्हणून तुम्ही मूर्ख कौरव अजूनही आवरा, नाही तर तुमचा विध्वंस निश्चितपणे आहे. आता बोल, अरे कौरवा, मी युधिष्ठिराचं नेतृत्व झुगारू का? मी तत्वतः द्यूत वगैरे मानत नाही, हे तुलाही माहिती आहे. मी फक्त युद्धाची भाषा मानतो. शत्रूला ठार मारण्यात माझा विश्वास आहे, म्हणून सावध राहा दुर्योधना. वैशंपायन सांगतायत. भीमाचं ते बोलणं ऐकल्यावर भीष्म, द्रोण, कृपाचार्य एकदमच बोलतात, अरे वृकोदरा, तुला ते सहज शक्य आहे. आणि अशा रीतीनेच सभापर्वातील द्यूतपर्वाचा 70वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 71वा, द्यूतपर्व पुढे चालू. कर्ण ते भीमाचं बोलणं ऐकतो आणि म्हणतो, ह्या सभेतील आपण तिघे अर्थातच भीष्म, द्रोण आणि कृप हे स्वतंत्र बुद्धीचे आहात. मी पाहत आहे की हे तिघे त्यांच्या राजाचे म्हणजे धृतराष्ट्राचे फक्त दोष पाहतात. त्यांना ते विकृत वाटतात आणि म्हणून त्यांची ते अवहेलनाही करीत असतात. त्यांना त्यांची प्रगती झालेली बघवतच नाही आहे असं दिसतंय. त्यानंतर तो द्रौपदीच्या प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. अहो महाराज, गुलाम, पत्नी आणि मुलगा नेहमीच परावलंबी असतात. ते कमाई करत नाहीत, कारण जे त्यांनी मिळवलं ते त्याच्या मालकाच्या मालकीचं समजलं जातं. तू एका गुलामाची बायको आहेस म्हणून तुला काहीही अधिकार राहत नाही. म्हणून तू बऱ्या बोलाने धृतराष्ट्राच्या अंतःपुरात जावंस हेच बरं आहे आणि तिथे त्यांच्या मंडळींची सेवा करत राहा. माझ्या मते तेच तुझ्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे. आता यापुढे सगळे कौरव तुझे मालक झालेले आहेत. आता पांडव तुझे मालक राहिलेले नाही आहेत. तू आता कोणी दुसरा मालक निवड, असा जो तुला कधीही जुगारात बोली करून विकणार नाही. असं समजलं जातं की ज्या दासीला तिचा मालक निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं ती दासी राहत नाही. त्यामुळे तुला त्या मार्गाने पुन्हा स्वतंत्र होता येईल, म्हणून तसंच तू करावं असं वाटतं. तुझे सगळे म्हणजे 5ही पती कौरवांचे दास झालेले आहेत. त्यामुळे तुला दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. तुला माहीत आहे की आपल्या इथे बाईला स्वतंत्र स्थान नसतं. ती लहानपणी तिच्या बापाची धन असते, लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याची संपत्ती होते, म्हातारपणी ती मुलाची होते. पुरुषांचं आणि बायकांचे व्यवहार वेगळे आहेत, ते तू समजून घे. मग तू पूर्वाश्रमीची राजकन्या होतीस ते आता विसरून जाशील तर तेच तुझ्यासाठी चांगलं होईल. तो पृथाचा पुत्र सगळं सोडून तुला एका राजाच्या मुलीला द्यूतातपणाला लावतो, हे सगळ्यात घृणास्पद आहे, निंदनीय कृत्य आहे. ते झालेलं आहे. त्याने त्याचा विवेक, त्याची हिंमत, त्याचं धाडस आणि त्याचं पौरुष्य पूर्णतया घालवलं आहे का? वैशंपायन पुढे सांगतायत. ते कर्णाचं अपमानास्पद बोलणं ऐकल्याने रागावलेला भीम ओरडून बोलतो, अरे सुताच्या मुलाच्या ह्या बडबडण्यामुळे मी चिडणार नाही. आम्ही दास्य स्वीकारलं आहे हे कबूल, पण तुला तिला बोलण्याचा अधिकार नाही, कारण तू तिला पणात जिंकलेलंच नाही आहेस. वैशंपायन बोलतायत. भीमाचं ते बोलणं ऐकल्यानंतर दुर्योधन उठून युधिष्ठिराला, जो त्याचं भान हरवून बेचैन अशा अवस्थेत बसलेला होता, त्याला म्हणतो, अहो राजे, हे तुमचे भाऊ अजूनही तुमच्या आज्ञेचे पालन करीत आहेत आणि त्या नात्यानेच ते आमचे दास झालेले आहेत. त्याचप्रमाणे ही तुमची बायकोसुद्धा
तुझ्या आज्ञेनेच आमची दासी झालेली आहे, म्हणून तू द्रौपदीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास बांधलेला आहेस. सांग ना की कृष्ण हरलेली आहे, कारण ती तुझी मालमत्ता आहे. एवढं बोलल्यानंतर कर्णाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि भीमाला चिडवण्यासाठी त्याची उजवी मांडी तो उघडी करतो आणि द्रौपदीला तिथे बसण्याची आज्ञा करतो. ते पाहून संतापलेला, ज्याचे डोळे लाल झालेले आहेत असा वृकोदर सर्व सभेपुढे बोलतो, अरे दुर्योधना, ही तुझी मांडी मी फोडून टाकीन माझ्या गदेच्या प्रहाराने, नाहीतर मी माझ्या पूर्वजांचा वारस म्हणवून घेणार नाही. ते बोलल्यानंतर सगळे पाहतात की भीमाच्या सर्वांगातून ठिणग्या बाहेर पडत आहे. जशा ठिणग्या जळणाऱ्या ओंडक्यातून बाहेर निघतात. ते पाहून विदुर म्हणतो, अरे प्रतिभांच्या वंशजांनो, हे पहा, त्या भीमाच्या अंगातून मोठं संकट तुमच्यासाठी उत्पन्न होत आहे. अहो सगळ्यांनो, समजून घेण्याचा प्रयत्न करा की नजीकच्या काळात भरतकुळावर मोठं अरिष्ट येणार आहे. धृतराष्ट्राच्या मुलांनी पुढचा मागचा विचार न करता द्यूताचा हा घातक खेळ सुरू केला होता आणि आता ते पुरतं झालं नाही म्हणून की काय, ते भर सभेत एका राजकन्येची चेष्टा करतायत. त्यामुळे हे सगळे कौरव मोठे पाप करत आहेत, ज्याचे परिणाम विनाशाकडे नेणारेच आहेत. अहो कौरवांनो, माझं सांगणं तुमचा प्रधान या नात्याने मी सांगतोय, म्हणून तुम्ही ऐका. जर पुण्याचा बळी केला तर सगळी सभा भ्रष्ट होईल. जर स्वतः हरण्याआधी द्यूताच्या नियमानुसार, जे सर्वांना माहीत आहे, युधिष्ठिराने कृष्णेला पणाला लावलं असतं तर ती हरली होती. पण ज्या अर्थी त्याने तिला तो हरल्यानंतर लावलेला आहे, त्यामुळे ती पणाला लावली जाऊ शकत नाही, म्हणून ती जिंकलेली आहे. कारण द्यूतात हरलेला माणूस कोणाचाही मालक असू शकत नाही. ते विदुराचं बोलणं ऐकल्यावर दुर्योधन परत उठतो आणि सांगतोय, मी ह्यासाठी तयार आहे, पण त्यासाठी भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव असे सांगतील की ते युधिष्ठिराला त्यांचा राजा मानत नाही. असं त्या चौघांनी जाहीर केलं तर मी त्या सगळ्यांना आणि कृष्णेला सुद्धा माझ्या बंधनातून मुक्त करतो. हे ऐकल्यावर अर्जुन उठतो आणि म्हणतो, युधिष्ठिराने आम्हाला पणाला लावलं तेव्हा तो आमचा राजा होता, परंतु तो त्याला स्वतःला हरवल्यामुळे आमचा राजा राहिला नसल्याने त्याने आम्हाला जे लावलं होतं ते अवैध झालं आहे. कौरवांनी सांगावं, अशा परिस्थितीत काय निर्णय घ्यावा. आता वैशंपायन सांगतायत. त्यांचं असं बोलणं चालू असताना नेमकं त्याच वेळी एका कोल्ह्याचं मोठ्यांदा ओरडणं धृतराष्ट्राच्या घरातून ऐकू यायला लागलं. त्याबरोबर आजूबाजूची खेचरंसुद्धा खिंकाळायला लागली. त्याचवेळी आकाशातील गिधाडं घिरट्या घालत घालत त्या सभागृहाला फेऱ्या मारायला लागली. कावळे जमा झाले. कर्ण कर्कश काव काव असं करून सर्व असमंत भेसूर झाला. विदुर आणि सुवलाची मुलगी गांधारी, दुर्योधनाची आई, याचा काय अर्थ ते समजून चुकले. त्या सभेत बरोबर बसलेले ज्ञानी लोक भीष्म, द्रोण, कृप, गौतम जोराने बोलायला लागले, स्वस्ति स्वस्ति. गांधारी आणि विदुर तो अशुभ संकेत समजले आणि धृतराष्ट्राला गांधारीने ते प्रकरण त्वरित मिटवण्याचं सांगितलं. धृतराष्ट्र ते समजला आणि रागाने त्यांच्या मुलांना ओरडून म्हणाला, अरे नालायक मुला, तुझ्यामुळे सगळ्यांचा नाश होईल असं मी होऊ देणार नाही. जेव्हा तू त्या पाचांच्या पत्नीचा अपमान करत होतास तेव्हाच तू नाशाची बीजं पेरत होतास. असं बोलून तो अंधराजा त्याच्या पत्नीच्या आदेशानुसार सारवासारवी करण्याचा प्रयत्न सुरू करतो. तो त्याचे आणि इतर मित्रांचे नातेवाईक यांचे जीव वाचवण्यासाठी मोठ्या दूरदृष्टीने पांचालीला जवळ बोलावून सांगतो, तू माझी सर्वात मोठी सून आहे. तुला काय मागायचं आहे ते तू माझ्याकडे माग. मी हस्तिनापूरचा राजा आहे. बोल बेटा, तुला काय पाहिजे आहे? जे पाहिजे आहे ते मी तुला ताबडतोब देणार आहे. या मुलांच्या बोलण्याला तू पांडवांची समाईक पत्नी महत्त्व देऊ नकोस. ते ऐकल्यावरती द्रौपदी धृतराष्ट्राला म्हणते, जर तुम्ही मला वर मागण्यास सांगत आहात तर मी मागते की प्रथम युधिष्ठिराला बंधनमुक्त करा. आमचा पुत्र प्रतिविंध्य आहे, तो मोठा होत आहे. त्याला असं वाटता कामा नये की तो एक गुलामाचा पुत्र आहे. तो सदैव स्वतःला राजपुत्र समजत आलेला आहे. ते ऐकल्यावर धृतराष्ट्र तिला सांगतो, अहो माझी पुण्यवान स्नुषा, तुझा हा वर मी मान्य केला आहे आणि त्याप्रमाणे तुझा पती कोणाचाही दास राहिलेला नाही आहे.
तेवढ्याने राजाचं समाधान झालं नव्हतं, म्हणून तो कृष्णाला पुन्हा विचारतो, आणखीन एक वर माग, तो सुद्धा मी तुला देऊ इच्छितो. ते ऐकल्यावर द्रौपदी म्हणते, माझी दुसरी मागणी अशी आहे की माझ्या इतर 4 पतींची सुद्धा दास्यातून बिनशर्त मुक्तता झाली पाहिजे. धृतराष्ट्र ती मागणीसुद्धा मोठ्या प्रेमाने कबूल करतो. त्यानंतर तो तिला आणखीन 3रा वर माग अशी विनंती करतो. धृतराष्ट्र म्हणतो, एवढ्यानेही माझं समाधान झालेलं नाही आहे, म्हणून तू आणखीन वर माग, मी तो सुद्धा देणार आहे. तू माझी सर्वात श्रेष्ठ अशी मोठी सून आहेस, त्यामुळे तो तुझा हक्क होतो. तरी तू काय मागतेस मला सांग. ते ऐकल्यावर ती साध्वी द्रुपदाची कन्या, जी सामान्य माणूस नव्हती कारण ती यज्ञजा म्हणजे अग्निकन्या होती, ती त्याला म्हणते, अहो नरेशाधिपती, माणसाचा लोभ त्याला विनाशाकडे नव्हतो. मला कोणताही 3रा वर मागायचा नाही आहे. ती पुढे सांगते, अहो माझे दिव्य सासरे बुवा, असं समजतात की वैश्य 1 वर मागू शकतो, क्षत्रिय बाई 2 वर मागू शकते, क्षत्रिय पुरुष 3 वर मागू शकतो आणि ब्राह्मण शेकडो वर मागू शकतो. त्याप्रमाणे मी माझे 2 वर मागितलेले आहेत. माझा विश्वास आहे की जे घालवलं आहे ते आणि त्याहीपेक्षा जास्त पुन्हा मिळवण्याची हिंमत माझ्या पतींमध्ये आहे. अशा रीतीने सभापर्वातील द्यूत पर्वाचा 71वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 72वा, द्यूतपर्व पुढे चालू. कारण ते सगळं पाहून म्हणतो, आम्ही आजवर असा प्रकार पाहिल्याचा आठवत नाही जसं या द्रौपदीने केलेलं आहे. जेव्हा हे 2 चुलत भाऊ एकमेकांची टक्कर देत होते, तेव्हा ही पांडवांची पत्नी पांडवांना संरक्षण अशा विलक्षण पद्धतीने देईल अशी साधी कल्पनासुद्धा कोणी केली नसेल. जणू काही कौरव पांडवांच्या वादळरूपी सागरातून कृष्णा तारण करत्या होडीसारखी उपस्थित झाली आहे असं दिसत आहे. वैशंपायन पुढे सांगतायत, कुरूंच्या गोतावळ्यात बसलेल्या कर्णाचं ते खोचक बोलणं ऐकल्यामुळे संतापलेला भीम त्याच्या भावाला उद्देशून बोलतो, अरे अर्जुना, देवल ऋषींनी एकदा सांगितलं आहे ना की प्रत्येक माणसात 3 आशास्थानं असतात. एक त्याची अपत्य, दुसरं त्याचं कर्तव्य आणि 3रं त्याचं ज्ञान. या तिघातून पुढील निर्मिती होत असते. जेव्हा मरण येतं आणि शरीर निस्तेज होतं, त्याचा नाश केला जातो, तेव्हा हे 3 एकत्र राहून त्या आत्म्याला पुढचा मार्ग दाखवतात. परंतु आपल्यातला हा दिवा आपल्या बायकोच्या अपमानाने मंद झालेला आहे. तू मला सांग, अशा अपमानित पत्नीपासून आपल्याला तेजस्वी संतती मिळू शकते. हे ऐकल्यावर अर्जुन त्याला शांत करण्यासाठी म्हणतो, अहो भरतकुलींचा राजपुत्रा, फालतू लोकांच्या टीकेला आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अपमानाला कुलीन माणसं महत्त्वही देत नाही. कुत्री भुंकणारच. त्या भुंकण्याचा एवढा विचार करणं श्रेयस्करच नसतं. कोणत्याही लोकांच्याकडून काही चांगलं त्यांच्यात असेल तेवढंच शहाणी माणसं अजमावतात. त्यांच्या मूर्खपणाचा विचार करत नाहीत. कारण अशा रीतीने त्या गोष्टींचा विचार करण्यामुळे आपण आपली शक्ती व्यर्थ घालवत असतो. ते ऐकूनही भीमाचा कौरवांवरील क्रोध कमी झालेला नसतो. तो अर्जुनाला परत विचारतो, अरे धनंजया, मी विचार करतो आत्ताच्या आत्ताच या कौरवांचा नाश करून टाकावा. म्हणजे सगळी पृथ्वी आत्ताच आपल्याकडे पुन्हा येईल आणि उठके म्हणजे सूडही काढता येईल. या सभागृहाबाहेर जाऊन त्यांना मी आव्हान देतो, पाहू ते काय करतायत ते. इकडच्या इकडे सगळा सोक्ष मोक्ष करून टाकू. कसं काय वाटतंय तुला? असं बोलून तो नरकेसरी आजूबाजूला त्याची जळजळीत दृष्टी टाकतो. त्याच्या सर्वांगातून अग्नीमधून जसा धूर निघतो ना, तसा धूर यायला लागतो. ठिणग्या बाहेर पडायला लागतात आणि त्याचा चेहरा भयंकर दिसायला लागतो. त्याने रुद्रावतार घेतलेला असतो. जणू काही साक्षात यम अवतरला आहे असं दिसतंय. ते विश्वाच्या अंतसमयी जे स्वरूप काळ घेतो तसं ते भीमाचं रूप झालेलं होतं. आणि ते पाहिल्यावर त्याचा मोठा भाऊ युधिष्ठिर त्याला मिठी मारून विनंती करतो की तूर्त त्या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. शांत हो वृकोदरा, जरा दमानी घे. त्याला शांत केल्यानंतर तो यमाचा अंशावतार युधिष्ठिर धृतराष्ट्राच्या जवळ जाऊन लवून नमस्कार करतो आणि त्यांची रजा मागतो. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 72वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 73वा, द्यूतपर्व संपलं. युधिष्ठिर त्याचा काका धृतराष्ट्राला सांगतो, अहो राजन, आपण तर आमचे धनी आहात. आपणच आम्हाला आज्ञा द्यावी की आम्ही यापुढे कसं करावं.
आम्ही पंडुपुत्र आपल्या आज्ञेत सदैव राहू इच्छितो. ते ऐकून तो अंध राजा त्याला म्हणतो, अरे अजातशत्रू, माझ्या आवडत्या पुतण्या, जा तुझ्या राज्यात, तिथे तुझी सगळी संपत्ती तुझीच आहे, काही फरक झालेला नाही आहे. तो एक खेळ होता, तो आता संपलेला आहे. जी कटुता त्या प्रसंगाने उत्पन्न झाली ती सगळी विसरून जा आणि शांतपणे तुझं राज्य सांभाळ आणि उत्कर्ष कर. ह्या तुझ्या म्हाताऱ्या चुलत्याचा आदेश मानून तुम्ही सगळे सुखात राहावं, अशीच माझी म्हाताऱ्याची इच्छा आहे. तू नैतिकतेच्या लवचिक तऱ्हा समजून आहेसच. तू शहाणा आहेस, तू सज्ञ आहेस, वडीलधाऱ्यांचा सन्मान करणार आहेस. जिथे शहाणपण आहे तिथे दूरदृष्टीसुद्धा असते. म्हणून तुझ्या आत्म्याचा आवाज तू ऐक आणि त्यानुसार तुझी कामं करीत तू जा. तू नेहमी शांततेच्या मार्गाचा अवलंब करशील असंच बघ. आणि हो, लक्षात ठेव, कुऱ्हाड लाकडावर मारतात, दगडावर नाही. तू माझ्या दुर्योधनासारखा उतावीळ नाही आहेस. ते लोक पुढे जातात जे जुन्या वैरभावात अडकून न घेता नवीन मार्ग शोधतात. तुझ्या शत्रूचे गुण पहा, त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष कर. तू स्वतः शत्रुत्व सुरू करू नकोस. एक लक्षात ठेव, चांगलं काम चांगले परिणाम देतात, वाईट काम वाईट. उत्तम चांगुलपणा म्हणजेच दुसऱ्याचं त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता चांगलंच करावं. तसं तू कर. अरे युधिष्ठिरा, वाईट माणसं भांडताना कटू बोलतात, पण जे तटस्थ असतात ते कामापुरतंच बोलतात. परंतु ते जे चांगले असतात ना, ते वाईट भाषणाला चांगल्या भाषणाने जाब देतात. जे स्वतःचं सुखदुःख समजतात ते त्यावरून दुसऱ्याचंही सुखदुःख ओळखतात. म्हणून तू फक्त त्यांचं जे चांगलं आहे तेवढं लक्षात ठेवशील आणि जे वाईट केलेलं आहे ते तू विसरशील. तू अगदी वाईट परिस्थितीतसुद्धा मोठ्या शांतपणे वागलेला आहेस. माझ्या मुलाने त्याच्या मर्यादा ओलांडल्या तरीही तू आणि तुझे भाऊ त्यांच्या नैतिकतेच्या मर्यादा पाळत राहिले, हे विशेष होतं. तसंच तू वागत राहा. आपलं खरं जीवन मरणानंतर सुरू होतं आणि त्यासाठी तयारी ह्या मनुष्य जन्मातच करायची असते. जे हेच आयुष्य समजून छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या फायद्यांसाठी नैतिकतेचा बळी देतात, त्यांचं मरणानंतरचं जीवन फार दुःखमय होतं. तू हे चांगलंच समजतोस, म्हणून माझ्या मुलांचं कटू बोलणं, वागणं मनावर न घेता तू त्यांच्याशी प्रेमाने वागावं असं मला वाटतं. तू हे तुझ्या धाकट्या भावंडांना समजावून सांग. जरा आम्हा तुझ्या काका आणि काकींकडे बघा. त्यांना तुमच्या मदतीची केव्हाही गरज होऊ शकते. तेव्हा तुम्ही सगळे आम्हा दोघा अंधांना मदतीला धावून यावं. तुला एक गोष्ट अजून सांगतो. मला वाटतंय की ह्या द्यूताच्या मैत्रीपूर्ण खेळामुळे माझी मुलं काही चांगुलपणा शिकतील म्हणून मी त्या खेळाला परवानगी दिली. पण तू पाहत आहेस काय झालं. आता माझी भिस्त फक्त तुझ्यावर आहे. तूच काय ते करू शकशील. जिथे तुझ्यासारखी कुरुवंशी आहे तिथे अन्याय होणारच नाही आणि हेच तुझं श्रेष्ठत्व आहे. पण माझ्या मुलांना ते समजत नाही. परंतु आता मला मात्र समजलेलं आहे की माझी मुलं सुधारणार नाहीत. जे राजे तुमच्याबरोबर आहेत आणि तो प्रधानमंत्री माझा भाऊ विदुर, अशा सगळ्यांनी काही चिंता करू नये, कारण त्यांना कोणताही त्रास यापुढे माझ्या दुर्योधनाकडून होणार नाही. तुझं पुण्य, अर्जुनाचा संयम, भीमाचं शूरत्व, नकुल आणि सहदेव यांची ज्येष्ठांप्रती असलेली सन्मानाची भावना, या सगळ्यांचाच मी आदर करतो. तुम्ही सगळे पांडव आणि तुमचे राजे सहकारी धन्य झालेले आहात. अरे अजातशत्रू, आता तू तुझ्या परिवारासह तुमच्या राज्यात खांडवप्रस्थाकडे निघा. कृपा करून तुम्ही आणि तुमचे चुलत भाऊ ह्यांच्यात प्रेमभाव वृद्धिंगत होवो. झालं गेलं विसरून जा. आता वैशंपायन पुढे सांगतायत, युधिष्ठिर आणि त्याची 4 भावंडं त्याच्या काकांच्या अशा आश्वासनाने संतुष्ट होऊन नम्रपणे आपल्या निवासस्थानी निघाले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी द्रौपदी असते. अगदी आनंदात ते सगळे आपापल्या रथात बसून इंद्रप्रस्थाकडे निघतात आणि अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 73वा भाग इथे संपलेला आहे. त्याचबरोबर महाभारत सभापर्वाचा खंड दुसराही संपलेला आहे.